Hello friends, welcome to Shikshanic Swaraj YouTube channel. In this video, we are going to learn second term exam question paper class 6 subject English summative evaluation 2. मित्रांनो, द्वितीय सत्र इंग्रजी विषयाची इयत्ता 6वी ची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एकूण 50 गुणांचा हा इयत्ता 6वी चा पेपर असतो. यामध्ये 10 गुण हे तोंडी किंवा प्रॅक्टिकल परीक्षेसाठी असतात आणि 40 गुण हे लेखी परीक्षेसाठी असतात. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व मित्रांमध्ये शेअर करा. ओरल सेक्शन म्हणजे तोंडी प्रश्न. रीड अलाउड द गिवन पोएम विथ द प्रॉपर ॲक्शन अँड प्रोनाउन्सिएशन. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कवितेचं फक्त वाचन करायचंय. प्रॉपर ॲक्शन सहित तुम्हाला ही कविता म्हणायची आहे. क्वेश्चन सेकंड, रीड द अनाउन्समेंट गिव्हन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली. त्या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची ओरली म्हणजे तोंडी उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. ऑल द स्टुडंट्स नवोदय विद्यालय आर hereby informed that our school is organizing a trip to Mahabaleshwar and Pratapgarh Fort on 15th January 2023. यावर क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन फर्स्ट, where is the trip arranged? Which classes can participate in the trip? Whom will the students contact to participate in the trip? And describe the plan of first and second day of trip. महत्त्वाचं रायटिंग सेक्शन या ठिकाणी सुरू होते. 40 मार्क्ससाठी लेखी पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. क्वेश्चन थर्ड, डू ॲज डायरेक्टेड 5 मार्क्स. ईच क्वेश्चन 1 मार्क्स. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल. 5 प्रश्न या ठिकाणी आहे. चूज द करेक्ट ऑक्झिलरी व्हर्ब फ्रॉम द ब्रॅकेट अँड यूज इट इन द सेंटेन्स गिव्हन बिलो. कंसामध्ये 2 हेल्पिंग व्हर्ब किंवा ऑक्झिलरी व्हर्ब आपण म्हणतो त्याला दिलेला आहे. वाक्याचा अंदाज घ्यायचा आहे, वाचायचं, रीड करायचं आणि कोणतं त्या ठिकाणी बसेल सब्जेक्टनुसार वाक्याची ती बघायची आपल्याला. वी सोबत नेहमी आर येतं म्हणून वी आर प्राऊड ऑफ अवर नेशन. लास्ट इयर राहुल डॅश इन द 5th स्टँडर्ड. वाज आणि वेअर. राहुलला सिंगल आहे मग राहुल सोबत नेहमी वाज येतं म्हणून इकडे वाज लिहायचं आहे. समर वॅकेशन डॅश स्टार्ट फ्रॉम द मंथ ऑफ मे. समर वॅकेशन स्टार्ट विल स्टार्ट. Mira does not understand my questions. Did not. John has a lot of story books in his library. Has. Question 4. Match the following items with the column A with the similar meaning in column B and write the correct answer in the given columns. Hit the nail on the head. Get something exactly. Raining cats and dogs. Raining heavily. Sit on the fence. Can't make decision. Cry over spilled. Cry over spilled milk. Feel upset over the loss. And put eggs in one basket. What you do is too risky. Question 5th. Read the given information about Raghav Raje family and fill the name of his family member in the tree diagram. तो उतारा वाचायचा आहे आणि त्यानुसार ट्री डायग्राम कंप्लीट करायचा आहे. सोमनाथ राजे, राघव आणि राधिका. त्यानंतर राघवचे पुढे प्रसाद आणि रुपाली, राधिका, लीना. या पद्धतीने आपण डायग्राम ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 6. आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. उतारा वाचून आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तर कंप्लीट करायची आहे. राईट द नेम ऑफ आयसलँड माजुली. मेन्शन एनी 2 फीचर्स ऑफ द रिव्हर ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीची 2 वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. क्वेश्चन बी. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायची. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. द कंगारू hops over the water and field. Write the one pair of rhyming words with the poem. Hop, stop, would, could, life. Do as directed.
Read the following words given in the box and write them in column their correct types. Win, mountain, with, beautiful and correctly. Noun, mountain. Verb, win. Adjective, beautiful. Adverb, correctly and preposition with. Question 8. Describe the process of using mobile phone to make a call step by step with the help of words given in the box. First, switch on the mobile phone. Press the 10-digit numbers. Wait to connecting. For talk with the person by the other. Fifth, disconnect the call after the conversation. Question 9. Read the given story with the help of the picture given below and rewrite it using the correct words in the place of picture. ही गोष्ट तुम्हाला पुन्हा लिहायची आहे. जिथे चित्र आहे तिथे त्या चित्राचं नाव लिहायचं. Such as on a hot sunny days, a thirsty crow was looking for water. When he reached the end of the forest, he saw a pot. He had an idea. या पद्धतीने स्टोरी पुन्हा कंप्लीट करायची आहे. त्या ठिकाणी चित्र आहे, त्या ठिकाणी चित्राच्या ठिकाणी नाव टाकून आपण स्टोरी कंप्लीट केलेली आहे. राईट एनी 5 सेंटेन्स अबाउट द युअर विलेज और टाउन और सिटी. आपल्या शहराविषयी नेम, लोकेशन, हाऊसेस, क्लायमेट, फीचर याविषयी आपल्याला 5 ओळी लिहायच्या आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच हा व्हिडिओ मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.